श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असतो, पण जप करताना काही नियम पाळायचे असतात. ते नियम कोणते आहेत? पहिला, जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. दुसरा, जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे. तिसरा, माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी. चौथा, माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावेत. पाचवा, जप करताना मेरुमणी येतात माळ उलटावी. सहावा, कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये. सातवा, चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास 6 प्राणायाम घालावे. आठवा, जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्याचे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. नववा, जप माळेने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी. 10वा, गोमुखी नसल्यास एखादे वस्त्र हात झाकून घ्यावे. 11वा, एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी. 12वा, दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये. 13वा, जप झाल्यावर माळेला वंदन करावे. 14वा, माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी, कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी. 15वा, एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये. 16वा, माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडेच असावे. 17वा, माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी. 18वा, जप करताना नेहमी आसनांवर बसूनच जप करावा. 19वा, कधीही रुद्राक्ष माळेचा जप करू नये, कारण त्याचे नियम खूप कडक असतात. 20वा, या सर्व नियमांमुळे केलेला जप सफल होतो. तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.